आजारांना ठणठणीत बरी करणारी अतिशय पौष्टिक, नुसत्या सुवासानेच खावीशी वाटेल एवढी चविष्ट आणि सुवासिक पालक दाल खिचडी आज आपण बनवतो आहे। ही पालक दाल खिचडी आजारांसाठीच नाही, लहान मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे। कधी तुम्हाला भाजीपोळी खाण्याची इच्छा नसेल तर ही गरमागरम दाल खिचडी बनवून बघा, अतिशय चविष्ट लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे। तर यासाठी कुकरमध्ये आपल्याला 1 कप तांदूळ घ्यायचा आहे। आजारांसाठी किंवा लहान मुलांसाठी जर तुम्हाला खिचडी बनवायची असेल तर तांदूळ वापरत असताना नवीन तांदूळ वापरा, कारण त्या तांदळामध्ये पोषक तत्व जास्त असतात आणि तो तांदूळ अगदी मऊसूद असतो, पचायला हलका सुद्धा असतो। इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे, तूर डाळ, चना डाळ आणि मूग डाळ, अशा 3 डाळी मी एकत्र केलेल्या आहे। मूग डाळ थोड्या जास्त प्रमाणात घेतलेली आहे, तूर आणि चना डाळ कमी घेतलेली आहे। तुम्ही तूर डाळीच्या ऐवजी किंवा चना डाळीच्या ऐवजी मसूरच्या डाळीचा वापर केला तरीही चालेल। तर मिक्स डाळ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकता। वेगवेगळ्या ज्या डाळी येतात त्या एकत्रित करून अर्धा कप घेतल्या तरीही चालेल। तर इथे आपण 1 कप तांदूळ आणि अर्धा कप मिक्स डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे। डाळ तांदूळ मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये पाणी घालायचं, 1 चमचा तेल घालायचं किंवा तूप घातलं तरीही चालेल आणि कुकरला आपल्याला याला मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्या काढून शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाणी तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता किंवा खिचडी बनवत असताना आपण पाणी ॲडजस्ट करणारच आहोत। सुरुवातीला जशी आपण खिचडी शिजवतो तसं शिजवून घेतलं तरीही चालेल। आता इथे आपण पालक डाळ खिचडी बनवतो आहे, त्यासाठी मी पालक घेतलेली आहे, गाजर, टोमॅटो घेतलेले आहे, मटार असतील तर घ्या, नसेल तर स्किप केले तरीही चालतील, मिरच्या घ्यायच्या आहे आणि 1 कांदा आपल्याला लागणार आहे। तर पालकच्या ज्या देठाकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि ज्या नरम देठ असतील तेच आपल्याला चिरून घ्यायचे आहे। बाकीचा पालक सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर चिरून घ्यायचा। पालक अगदी बारीक चिरायचा आहे। इथे पालक मी चिरून घेतलेला आहे। आता याचप्रमाणे आपण बाकी भाज्या सुद्धा चिरून घेऊया। टोमॅटो सुद्धा मी अगदी बारीक चिरून घेते आहे। यातले जे जिन्नस तुम्हाला नको असतील ते तुम्ही स्किप करू शकता। तुम्हाला जे पथ्य डॉक्टरांनी सांगितले असेल त्या पथ्यानुसार तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण असो किंवा डाळीचं असो ते तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। इथे गाजर, मिरच्या सुद्धा मी चिरून घेतलेले आहे। लहान मुलांसाठी बनवत असाल तर इथे मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसारच कमी जास्त करा। मी इथे कमी तिखट असलेल्याच मिरच्या वापरलेल्या आहे। तर आता इथे खिचडी शिजून तर तयार झालेली आहे। एक आपण मसाला तयार करतो आहे, यामुळे ही खिचडी खूप चविष्टही लागते आणि सुगंधित लागते। मिरे घ्यायचे, कमी तिखट असलेल्या सुकलेल्या लाल मिरच्या, 2 मोठे चमचे धने घ्यायचे, 1 चमचा जिरे घ्यायचं, बिन्यासालीची उडदाची डाळ 1 चमचा घेतलेली आहे, अर्धा चमचा चना डाळ घेतलेली आहे। चना डाळ इथे स्किप करू शकता तुम्ही, अगदी मंद आचेवर हे भाजायचं आहे। तुम्ही इथे चना डाळीच्या ऐवजी तूर डाळ घेतली तरीही चालेल आणि कढीपत्ता घालायचा आहे। सर्व भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 2 मोठे चमचे इथे किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। सर्व मंद आचेवर भाजून घ्यायचं, मस्त कुरकुरीत होईपर्यंत मसाला भाजायचा आहे। इथे कढीपत्ता बघू शकता छान क्रिस्पी झालेला आहे आणि मिरच्या सुद्धा क्रिस्पी झालेल्या आहे। हे गार झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून याची बारीक पूड तयार करून घेऊया। तर इथे डाळ तांदूळ बघू शकता व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे। बरेच जण दाल खिचडी बनवत असताना डाळ तांदूळामध्ये पाणी जास्त घालतात जेणेकरून तांदूळ पूर्णपणे मॅश व्हावे आणि एकजीव व्हावे, पण मला तांदूळ खूप मॅश झालेला खिचडीमध्ये आवडत नाही, म्हणून मी पाण्याचं प्रमाण इथे कमी ठेवलेलं आहे। तर इथे आपण एक मातीचं भांडं घेतलेलं आहे, कढई घेतलेली आहे, यामध्ये तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं म्हणजे फोडणी छान खमंग बसते। मोहरी आणि जिरे तडतडलं की यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। आजारी लोकांसाठी किंवा लहान मुलांसाठी खिचडी बनवत असताना तिखटचं प्रमाण कमीच ठेवायचं, अगदी फक्त चवीपुरत्या मिरच्या घालायच्या आणि त्याही कमी तिखट असलेल्या। चिरलेला कांदा घालायचा, गाजर घालायचा। गाजर शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपल्याला सुरुवातीलाच गाजर शिजवून घ्यायचं आहे। सर्व परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी मटार घालते आहे। मटारचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता। टोमॅटो घालते आहे आणि या भाज्या सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊया। मटार शिजायला फार जास्त वेळ लागत नाही, आपण जेव्हा खिचडीमध्ये पाणी घालू त्यामध्ये सुद्धा मटार व्यवस्थित शिजला जातो। यामध्ये आता लसूण आणि आलं थोडं जास्त प्रमाणात घातलेलं आहे। खिचडीमध्ये लसूण आलं जास्त प्रमाणात घातलं की चव छान येते आणि बारीक चिरूनच घालायचा, ठेचून नाही घालायचा। कढीपत्ता घालायचा
आणि सर्व 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं। आता इथे मी अगदी कमी तिखट असलेलं अर्धा चमचा लाल तिखट, हळद घातलेली आहे आणि सर्व एकदा परतून घेऊया। आता जो मसाला पण तयार करून घेतलेला होता तो 2 चमचे घालायचा आहे। यामुळे खिचडीला चव खूप मस्त येते आणि खिचडी सुवासिक लागते। तुम्ही कुठलीही खिचडी जर बनवत असाल ना तर हा मसाला घालून बनवा, खूप छान चव येते। हे सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे आणि पालक सुद्धा आपण परतून घेऊया। यामध्ये आता मी गरम पाणी घालते आहे। तर पालकची पत्ती आहे ती शिजायला वेळ लागणार नाही, पण जे देठ आपण घातलेले आहे ते देठ शिजायला 2 ते 3 मिनिट लागतील। त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून ही पालक शिजवून घ्यायची आहे। तर पालक नीट परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं, अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला शिजवलेले डाळ तांदूळ घालायचे आहे आणि यासोबतच आपण गरम पाणी घालणार आहोत। तर दाल खिचडी जी असते ना ती पातळच असते, खूप दाटसर नसते किंवा खूप पातळसुद्धा नसते, मध्यम अशी असते। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे जास्त ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर पाणी न घालता खिचडी बनवायची असेल, सुटसुटीत आणि मोकळा भात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पालक भातसुद्धा बनवू शकता, फक्त पाणी घालायचं नाही। सर्व नीट इथे मिसळून झालेलं आहे। या खिचडीमध्ये आपण सुरुवातीला जे पाणी घातलेलं होतं ते खिचडीने सर्व शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी अजून गरम पाणी घातलेलं आहे। या खिचडीची विशेषता अशी आहे की जो मसाला आपण यामध्ये घातलेला आहे त्यामुळे खिचडीला एकसंधपणा आणि चव खूप छान येते। बरेच वेळा दाल खिचडीमध्ये आपण पाणी जेव्हा जास्त घालतो ना तेव्हा पाणी एकीकडे आणि खिचडी एकीकडे असं होतं, पण या खिचडीच्या बाबतीत असं होणार नाही, कारण यामध्ये आपण जो मसाला घातलेला आहे त्यामुळे खिचडीला बाइंडिंग खूप मस्त येते। हवं तेवढं पाणी घालू शकता, हवं तेवढं या खिचडीला तुम्ही पातळ करू शकता। पाणी एकीकडे आणि खिचडी एकीकडे असं अजिबात होणार नाही। चवीनुसार मीठ घालायचं, झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी अगदी मंद आचेवर खिचडी शिजवून घ्यायची, म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो छान एन्हान्स होतो। आता यामध्ये सर्वात शेवटी 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, किंवा तुम्ही फोडणी करत असताना तुपामध्ये सुद्धा ही खिचडी बनवू शकता। तूप हे लहान असो मोठे असो आजारी असो सर्वांसाठी खूप पौष्टिक असते। तर ही पौष्टिक खिचडी ते तयार झालेली आहे। सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम खायला द्यायची। लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि सर्वांसाठीच पौष्टिक आहे। आता सध्या हिवाळा सुरू आहे त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये असंच गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होते, मग ती सूप असो किंवा अशी दाल खिचडी असो। आणि जे घरी आजारी असतील, ज्यांचं ऑपरेशन झालेलं असेल, सर्दी खोकला झालेला असेल, घशाला खवखव असेल, तोंडाला चव नसेल, काही खाण्याची इच्छा होत नसेल, त्यांच्यासाठी तर ही खिचडी म्हणजे औषधी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करून पेजला फॉलो करा आणि घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनललाही सबस्क्राईब करा। लवकरच भेट होईल, तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनपूर्वक आभार।